नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्य विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला 3, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1 तर महायुतीला 2 जागा. छतांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठीचा निधी 5,000 कोटी रुपये करण्याचा केंद्राचा निर्णय. भारतीय नौदलाच्या हवाई युद्धक्षमतेमध्ये वाढ करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि जगण्यावर प्रेम करण्याचा संदेश देणारे मंगेश पाडगावकर अनंतात विलीन, देशभरात शोक. राज्य विधान परिषदेच्या 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. मुंबईतल्या 2 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले, तर अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांना पराभव पत्करावा लागला. सोलापूर मतदारसंघातून भाजपा महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे पाटील यांचा पराभव केला. धुळे नंदुरबार मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अमरीश पटेल यांनी भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार डॉ शशिकांत वाणी यांचा पराभव केला. अकोला, वाशिम, बुलडाणा मतदारसंघामध्ये भाजपा शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बजोरिया यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र सपकाळ यांच्यावर विजय मिळवला. अहमदनगर इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण जगताप विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शशिकांत गाडे यांचा पराभव केला. कोल्हापूर इथं काँग्रेसचे सतेज पाटील यांनी विजय मिळवला. बंडखोर आमदार महादेवराव महाडिक यांचा त्यांनी पराभव केला. नागपूर मतदारसंघातून भाजपचे गिरीश व्यास यांची बिनविरोध निवड झाली आहे. इमारतींच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठीच्या निधीमध्ये भरघोस वाढ करत तो आता 5,000 कोटी रुपये करायचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतलाय. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या प्रकल्पासाठी फक्त 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत निवासी इमारती तसंच संस्थांच्या सरकारी आणि इतर सामाजिक प्रकारात येणाऱ्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. म्यानमारमध्ये तामू किगॉन कलेवा या विभागात 3 पदरी महामार्गाला जोडण्यासाठी 69 पूल बांधण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. देशामध्ये स्मार्ट सिटीज उभारण्याच्या प्रकल्पाकरता न्यूयॉर्कच्या ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉफीजच्या नागरी विकास मंत्रालयाबरोबर एक सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावाला, त्याचप्रमाणे बांधकाम आणि पाडकाम यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं पुनश्चक्रीकरण आणि शास्त्रीय संशोधन करण्यासाठी नॉर्वेच्या सिंटेफ कंपनीबरोबर सामंजस्य करार करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या LRSAM या क्षेपणास्त्राची आज नौदलानं INS कोलकातावरून यशस्वी चाचणी घेतली. त्यामुळे भारतीय नौदलाच्या हवाई युद्ध क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. भारत आणि इस्रायलच्या संयुक्त सहकार्यानं या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. याआधी इस्रायली युद्धनौकेवरती या क्षेपणास्त्राची 2दा यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. सध्या कोलकाता श्रेणीतल्या सर्व विनाशकांवरती ही क्षेपणास्त्र तैनात करण्यात आली आहेत. भविष्यात नौदलाच्या सर्व मोठ्या युद्धनौकांवरती ही क्षेपणास्त्र तैनात केली जातील. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर 2015 मधल्या महत्त्वाच्या घडामोडी, ऐतिहासिक घटनांचे पडसाद, राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडी, विविध क्षेत्रातले पुरस्कार, सन्मान, क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप, सरत्या वर्षातल्या या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम. दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर. प्रसारण 31 डिसेंबर 2015 संध्याकाळी 7:30 ते 8:30. पुनर्प्रसारण 1 जानेवारी 2016 सकाळी 9 ते 10 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. कविता हाच ध्यास आणि श्वास असलेल्या कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं आज मुंबईत त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. पाडगावकरांनी कविता फक्त लिहिल्याच नाही तर आयुष्यभराची त्यांची ती साधना होती. प्रत्यक्षात ते कविता जगले. म्हणूनच 2010 साली दुबईत झालेल्या 2ऱ्या विश्व साहित्य मराठी संमेलनाचं मिळालेलं अध्यक्षपद असो किंवा पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, सह्याद्री नवरत्न असे मिळालेले पुरस्कार असोत, त्यांच्या व्यक्तिमत्वावरती अहंकार कधीही अधिपत्य गाजवू शकला नाही. कवितेचे वेगवेगळे प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. नवोदित कवींना मार्गदर्शन करण्यातही ते कधी मागे राहिले नाहीत.
चांगल्या कवितेला मनापासून दाद देण्याची दिलदारी त्यांच्याकडे होती. त्यांचं काव्य वाचन तर इतकं प्रभावी होतं की कविता वाचावी ती पाडगावकरांनीच इतपत दबदबा त्यांनी या क्षेत्रात निर्माण करून ठेवला. आज मुंबईत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. अतिशय धक्कादायक आहे. खऱ्या अर्थानं मी असं म्हणेन की आज महाराष्ट्राचं वैभव गेलं. कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी लेखिका आणि संपादिका मोनिका गजेंद्र गडकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जगण्यावरती खरोखरच मनापासून प्रेम करणारा आणि कवितेवर प्रेम करणारा आणि कविता हेच जणू ज्यांचं जगणं होतं असा एक मनस्वी कवी आज आपल्यामध्ये नाहीये. आणि मला वाटतं गेली जवळपास 1.5 दशक तुमचा आणि त्यांचा एक संपादक म्हणून अतिशय जवळचा संबंध होता. काय आठवणी सांगता येतील? मला पाडगावकर आठवतात ते अंतर्बाह्य कवी म्हणूनच आठवतात. आणि रोज म्हणजे मी श्रीपू भागवतांकडे त्यांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केल्यानंतर जवळजवळ पाडगावकरांची एक फेरी त्यांच्याकडे असायची. आणि ते आल्यानंतर ते काय ऐकवतील ह्याच्याबद्दलच अतिशय कुतूहल मला वाटत असे. आणि पाडगावकर आले की दारातूनच त्यांची नवीन झालेली कविता ऐकवायला सुरुवात करत. आणि श्रीपूंना ते स्वामी म्हणत. एक अतिशय मिस्किल असा पाडगावकरांचा स्वभाव होता. त्यांच्यात एक छोटं मूल होतं म्हणूनच मला वाटतं ते फार चांगल्या कविता बालकविता लिहू शकले. आणि ते मूल अवखळ अशा पद्धतीनं श्रीपूंच्या समोर बसत होते आणि आपली झालेली कविता ते अगदी उत्स्फूर्तपणे वाचून दाखवत. आणि त्याच्यावर त्यांना लगेच अभिप्राय हवा असे श्रीपूंचा. श्रीपूंची मान कशी हलतीये किंवा ते कसे रिस्पॉन्स देत आहेत. आणि श्रीपू अतिशय सौम्यपणे किंवा रुजू शब्दामध्ये स्वतःची प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोचवत असत. आणि पाडगावकर मात्र असे चैतन्याने आणि आपल्याकडून कविता घडली या कवीच्या उत्साहात आणि असं त्यांचं ते सळसळतं व्यक्तिमत्व होतं. आणि ते खूप उत्सुकतेनं कविता आपली मोठ्यांदी वाचून आणि तुम्ही म्हणालात तसं त्यांच्या वाचनातूनच त्यांची जी कविता जी उलगडत जात असे ते बघणं किंवा ते पाडगावकर न्याहाळणं हे फार आनंदाचं होतं. आणि त्याच्यात त्यांचा तो जो संपूर्णपणे उत्स्फूर्तता असेल किंवा मला ही कविता कशी सुचली आणि मी त्याच्याकरता हे शब्द वापरलेले हे योग्य आहेत का, त्याच्याकरता एखादं रूपक त्यांनी वापरलं असेल तर त्याबद्दलचं श्रीपूंशी त्यांची जी चर्चा चालत असे हे सगळं न्याहाळणं हे पाडगावकरांना खरोखरच अंतर्बाह्य अस्सल कवी की तो फक्त कवितेकरता जन्माला आलेला आहे हे त्यांच्याकडे बघून जाणवत असे. आणि ते 86 वर्षांचे होते की मला वाटतं त्यांच्या निधनामध्ये लिहिलेलं केवळ एक वाक्य आहे. त्यांच्याशी जेव्हा आपण प्रत्यक्ष अगदी बोलत होतो आणि अगदी यंदाच्या दिवाळी अंकात सुद्धा त्यांची कविता आहे. कशा प्रकारचा अनुभव तुम्हाला अगदी आतापर्यंत? मला या गोष्टीचा आता तर फारच अभिमान वाटतो की त्यांची जवळजवळ शेवटची म्हणावी अशी कविता मौजकडे आली. आणि माझं पत्र मी 2008 मध्ये संपादक झाल्यापासून त्यांना पहिलं पत्र पाठवत असे. आणि त्या माझं पत्र मिळाल्याबरोबर पाडगावकरांचा मला फोन येत असे की तुझं पत्र आलंय आणि मी आता 10 दिवसात तुला कविता पाठवते. आणि 10व्या दिवशी त्यांची कविता माझ्यापर्यंत आलेली असे किंवा ते मला फोन करत आणि मला कविता सुचली आहे आणि मी अशी लिहिली आहे. त्यांचं सगळ्यात मोठेपण म्हणजे मी किती लहान आणि मी श्रीपूंच्या हाताखाली तयार झाले होते पण मी संपादक झाल्यानंतर त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की मी तुला कविता देईन पण श्रीपू माझे कविता घेत होते, माझी त्यांना आवडत होती म्हणून तुला आवडायला पाहिजे असं नाही. तर संपादक म्हणून तुझी जी दृष्टी आहे ती दृष्टी त्या दृष्टीमध्ये माझी कविता बसत असेल तरच तू ती छाप. एवढा मोठा कवी की एवढे सन्मान मिळवलेला आणि आज मराठी कवितेमध्ये त्यांचं जे स्थान आहे तो मला एका छोट्या संपादकीला असं म्हणू शकतो. यातच पाडगावकरांचं खरं कवित्व आणि खरा माणूस पण दडलंय असं मला वाटतं. आणि ते सांगा जगायचं कसं हे तुमचं तुम्हीच ठरवा असं म्हणत असत. आणि त्यांच्या कवितेत सुद्धा एक जगण्याबद्दलचा एक असा दुर्दम्य आशावाद आणि जगण्याची जी उर्मी दिसते त्याबद्दल सांगा ना. म्हणजे मला असं
कधीच पाडगावकर दुर्मुखलेले किंवा त्यांना नंतर जे काही व्हायचं, त्यांना एक नागिणीचा मध्यंतरी आजार झाला होता, तर त्याच्यावर सुद्धा ते वेळोवेळी विनोद करायचे. आणि मग मला एकदा म्हणाले, याच्यावर माझे जी काय दुखतीये छाती, त्याच्यावर आता एकच उपाय मला वाटतो की तिथे नागोबाला सोडायचं, म्हणजे माझी नागिण बरी होईल. हा जो त्यांच्यातला एक सतत प्रचंड आशावाद किंवा जीवनाकडे बघण्याची जी सकारात्मकता किंवा त्यातलं चांगलेपण, किंवा म्हणूनच मला वाटतं पाडगावकर अधिकाधिक लोकांपर्यंत पोचले किंवा अधिक जवळचे वाटले, की सबंध दुःख किंवा जीवनाचं गाणं सतत त्यांच्या ह्याच्यात गाणं येत होतं किंवा निसर्ग येत होता, किंवा एकूणच ते चिवताईवरची त्यांची कविता आठवते की दुःख नाही आहे का जगात, पण ते विसरून तू काहीतरी चिवताई अशी होऊ नकोस, हे जे त्यांचं सांगणं होतं, हा जो दुर्दैम्य असा जो जगण्यावरचा विश्वास होता, ते खरे पाडगावकर आणि कशाची होते. तमा बाळगली नाही. पापडावरती कविता लिहायची तर ते पण लिहू शकत होते. म्हणजे मला शेवटची कविता सुद्धा त्यांनी जी दिली ती सुद्धा त्यांनी परत मला वाचायला सांगितली, स्वतः वाचली, त्याच्यात एक चूक मिळाली, ती चूक सुधारली, आणि ते खरं तर विस्मरण आणि स्मरण याच्या आंदोलनावर असे त्यावेळची त्यांची स्थिती होती. पण कविता समोर येताच परत एकदा त्यांना काहीतरी पालवी फुटावी, तसं त्यांनी स्वतःचीच कविता सुधारून द्यावी आणि मला त्याच्याबद्दल सुधारणा की हे तुझं चुकलेलं आहे. हा जो त्यांच्यातला कवी मन होतं ते सदाबहारच होतं आणि ती देणगीच होती त्यांना, असं आपल्याला आणि काव्य वाचनाच्या रूपाने एक थेट लोकांपर्यंत जाण्याचा जो प्रयोग या त्रयींनी केला, त्या बापट करंदीकर त्रयीमधला तो जो शेवटचा तारा होता तो सुद्धा निखळला. पण ही जी एक शैली आहे ती शैली यापुढे आता राहील का, तुम्हाला काय वाटतंय? नाही, म्हणजे कविता या त्रयींनी जी काही केलंय त्यामुळे एक मराठी कवितेबद्दलचा जो विश्वास किंवा मराठी कविता म्हणजे नेमकं काय हे या तिघांनी नक्कीच पोचवलं. वेगवेगळे कविते वाचनाचे वेगवेगळ्या ठिकाणी हे केले कार्यक्रम करून. मला असं वाटतं की त्याचा परिणाम नक्कीच पुढच्या पिढीवर झाला. आणि कविता कशी असावी पेक्षा म्हणजे तिचं सादरीकरणातून त्याचा जो भावार्थ पोचवणं आहे हे पाडगावकरांचं फार मोठं कार्य आहे. आणि हे मराठी कवितेला सतत जिवंत पण देणारं असं या तिघांचं कार्य होतं. आणि त्यात पाडगावकर हे अग्रेसर होते असं मला वाटतं. लौकिक अर्थाने आता इथून पुढे पाडगावकर आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्यांचा जो वारसा एक मराठी जनांकडे म्हणून जो शिल्लक राहिलेला आहे तो कशा स्वरूपात आहे आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की भावकविता किंवा एक मुक्त छंदातली जी कविता अलीकडे लिहिली जाती आहे त्याच्यातून म्हणजे जी पाडगावकरांसारख्या माणसाने कविता जी लिहिली ती त्यांची सर्वस्वी त्यांची होती आणि एक जीवनाबद्दलचा सतत विश्वास दाखवणारी, जागवणारी, या जगण्यावर शतदा प्रेम करू पाहणारी अशी त्यांची कविता होती. तशी कविता आज लिहिली जात नाहीये, कमी होतीये. पण मला असं वाटतं की एकूणच कवितेबद्दलचा ओढा किंवा अभिरुची संपन्नता जी मराठी कवितेमध्ये येऊ बघतीये, यात सर्वात मोठं योगदान हे पाडगावकरांचं आहे किंवा या त्रयीचं आहे असं आपण म्हणूया. आणि गंभीर पण तरीही आशय अतिशय सशक्त असा पोचवणारी अशी कविता पाडगावकरांनी आपल्याला दिलेली आहे. त्याचा तर म्हणजे तो जो अमीट असा जो ठसा उमटवलाय त्यांनी मराठी कवितेवर तो तर पुसला जाणारच नाही. आणि तो पुढच्या पिढीला पुढे एक चालू ठेवणं हेच एक आपल्या सगळ्यांचं काम. एक संपादक या नात्याने आपण करत आहातच. आपण सर्वजण आपापल्यापर्यंत तो पुढे नेत राहूया. हीच मला असं वाटतं त्यांच्या आठवणींना एक दिलेला चांगला उजाळा असेल. आणि मी म्हणते तसं पाडगावकर गेलेले नाहीच आहेत, पाडगावकर आहेतच. जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत पाडगावकरांची कविता नक्की आहे आपल्या. आणि त्याच्यासोबतच आपण या पुढचीही वाटचाल करत राहूया. आपण इथे आलात आणि त्यांच्या आठवणींना हा जो उजाळा दिलात याबद्दल धन्यवाद. आर्थिक प्रगतीचा लाभ समाजातल्या सर्व वर्गापर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत भारतीय मजदूर संघाच्या कार्यक्रमात बोलत होते. कामगार आणि गरिबांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. कामगारांसाठीचं किमान वेतन त्यांचा मान राखणारं असावं अशी आशाही जेटली यांनी व्यक्त केली. प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण व्हायला हव्यात असंही ते म्हणाले. संपूर्ण देशामध्ये बिकट असणारी शेतकऱ्यांची परिस्थिती बदलायची असेल तर त्यांचा सर्वंकष विमा सरकारनं उतरवावा अशी मागणी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्राध्यापक एच.एम. देसरडा यांनी केली आहे. ते आज नागपुरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेतकऱ्याच्या किमान वेतनाचा, रोजगार हमीचा, पिकाला मिळणाऱ्या भावाचा असा सर्वंकष विमा असावा असं ते म्हणाले. या विम्याच्या हप्त्याची रक्कम जी एकूण सकल राष्ट्र उत्पन्नाच्या 1% आहे ती सरकारनं भरावी अशी मागणीही देसरडा यांनी केली. देशातल्या 75 मोठ्या शहरातल्या स्वच्छता आणि आरोग्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगरविकास मंत्रालयानं पाहणी हाती घेतल्याचं संयुक्त सचिव प्रवीण प्रकाश यांनी आज मुंबईत सांगितलं. या 75 शहरांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या 53 शहरांचा समावेश आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 2019 पर्यंत शहरी भागातील 83,000 विभागांमध्ये प्रत्येक घरी जाऊन कचरा गोळा करणं आणि महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाचा समावेश असल्याचं ते म्हणाले. येत्या 5 ते 20 जानेवारी दरम्यान नागरिकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आणि शहरांची प्रत्यक्ष तपासणी करून ही पाहणी होणार आहे. येत्या 25 जानेवारी रोजी MyGov या संकेतस्थळावरती या संदर्भातली घोषणा केली जाईल असं ते म्हणाले. शहरात उघड्यावर प्रातर्विधी बंद व्हावेत यासाठी 15,000 शौचकूप बांधण्यात येतील असंही प्रकाश म्हणाले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाडची सुनावणी आज कोल्हापुरात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी RD डांगे यांच्या न्यायालयात झाली. पुढच्या सुनावणीसाठी हा खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितलं असून पुढची सुनावणी आता 13 जानेवारीला होईल. सध्या समीर गायकवाड कळंबा इथल्या कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. सत्र न्यायालयातल्या सुनावणीच्या वेळी समीरला जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर 2015 मधल्या महत्वाच्या घडामोडी, ऐतिहासिक घटनांचे पडसाद, राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडी, विविध क्षेत्रातले पुरस्कार, सन्मान, क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप, सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम. दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर. प्रसारण 31 डिसेंबर 2015 संध्याकाळी 7:30 ते 8:30. पुनर्प्रसारण 1 जानेवारी 2016 सकाळी 9 ते 10 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. आजचं युग इंटरनेटचं आहे असं म्हणतात आणि ते अक्षरशः खरंही आहे. आपल्या जगण्याच्या प्रत्येक पैलूला इंटरनेटचा स्पर्श झालाय. इंटरनेट ही आज मूलभूत गरज बनल्याचं सत्य सर्वांनीच स्वीकारलंय. त्यातूनच इंटरनेटच्या वापरावर अंकुश नसावा ही कल्पना रुजली. त्यालाच नेट तटस्थता हे नाव मिळालं. नेट न्यूट्रॅलिटीविषयी नागरिकांनी आपली मतं नोंदवावीत असं आवाहन ट्रायनं केलंय. त्याची आज शेवटची तारीख आहे. सध्या काही संकेतस्थळांनी फ्री बेसिकच्या नावाखाली नेट स्वातंत्र्याची अप्रत्यक्ष गळचेपी करण्याचा घाट घातलाय. त्याविषयी सर्वसामान्य नेट वापरकर्त्यांमध्ये सजगता निर्माण होणं गरजेचं आहे. इंटरनेट हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे आणि तो वापरताना स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नेट न्यूट्रॅलिटीविषयी चर्चा करण्यासाठी इंटरनेट तज्ज्ञ सुनील गजाकोश आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नेट न्यूट्रॅलिटी अर्थात इंटरनेटची जी तटस्थता आहे ती नेमकी संकल्पना काय हे आपण मला वाटतं सोप्या शब्दात सांगून मग ही मुलाखत पुढे घेऊन जाऊ. तुम्हाला तर माहिती आहे की माहितीची क्रांती झालेली आहे. गेल्या 20 वर्षामध्ये आपण इंटरनेट बघतोय, त्याच्या म्हणजे खूप व्यवस्थितपणे वापर करतोय. त्याच्या मुळाशी नेट न्यूट्रॅलिटी आहे, त्याच्या मुळाशी नेटची तटस्थता आहे. म्हणजे कोणताही डेटा, कोणताही व्हिडिओ, कोणताही ऑडिओ आणि कसलंही कम्युनिकेशन सरळ कोणताही भेदभाव रहित लोकांपर्यंत, युजरपर्यंत पोहोचवणे म्हणजेच नेट तटस्थता येते याच्यामध्येच. त्यामुळे हा सगळा जो माहितीच्या क्रांतीचा मूळ आहे तेच नेट न्यूट्रॅलिटी आहे. खरं म्हणजे इंटरनेट सेवा ही तुमच्या घरापर्यंत म्हणजे तुमच्या कम्प्युटरपर्यंत, तुमच्या फोनपर्यंत आल्याच्या नंतर त्याचा वापर कसा करायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं. म्हणजे आता समजा आपण पाणी आणि इलेक्ट्रिसिटी घेतो, तर कुणी म्हणाला जर तुम्ही जर पाण्याचा सरबत बनवत असाल तर त्याचा वेगळा भाव, आणि इलेक्ट्रिसिटी तुम्ही कार्यक्रम TV बघत असाल त्याचा वेगळा, हे काय ते ठरवू शकत नाही. आपला जेवढा वापर होतो त्याची आपण किंमत देतो. तर तसा डेटा पॅक आणि जे काही इंटरनेट कनेक्शन आहे त्याचं हेच आहे. ह्याच प्रिन्सिपलवरती सगळेजण चालले पाहिजे. त्यामुळे नेट न्यूट्रॅलिटी ही खूप गरजेची आहे. पण आता इंटरनेट ऑर्ग जे असेल किंवा फ्री बेसिक्स असतील, भासवण्याचा एक प्रयत्न असा केला जातो की आम्ही देतोय ते तर मोफत आहे. मग तुमचा आक्षेप काय? याला आपण कसं आपल्याला हे समजण्यासाठी आधी आपल्याला
फ्री बेसिक किंवा फेसबुकने हे जे काही सुरू केलं त्याचा बिझनेस मॉडेल समजून घेऊया. म्हणजे तुम्ही एखादी कंपनी सुरू केली आणि ती ऑनलाईनवरती टाकली तर तुमच्या कंपनी म्हणजे तुमच्या वेबसाईटला किती लोक भेट देतात, ओके, त्याला एंगेजमेंट म्हणतात. किती लोक भेट देतात, किती वेळ राहतात, त्यांचा डेटा काय, त्यांचा तो एक बिग डेटा नावाची सध्या नवीन कॉन्सेप्ट. आणि गुगल आणि फेसबुक आणि अशा खूप काही कंपन्या ज्याच्यामध्ये खूप मोठे मास्टर्स आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की हाच बिझनेस आहे, तुमचं एंगेजमेंट हेच बिझनेस आहे. आता फेसबुक थोडं जुनं झालेलं आहे, म्हणजे त्याला खूप चॅलेंजेस आहेत. ट्विटर चॅलेंजेस देत आहे, पिंटरेस्ट आणि असंख्य छोटे मोठे ॲप्स ह्याच प्रिन्सिपलवरती येत आहेत. व्हॉट्सअपने तर पूर्ण क्रांतीच केली आपल्या याच्यामध्ये. त्यामुळे फेसबुकला आपली जी एक काय म्हणतात एक वट ठेवण्यासाठी ते आता एंट्री म्हणून फ्री बेसिक नावाचं एक कॅम्पेन सुरू केलं. त्यांनी आधी internet.org सुरू केलं, ती फेल झाली. आता फ्री हा शब्द घालून एक मार्केटिंग कॅम्पेन सुरू केलंय आणि त्यात त्यांनी ते फोर्सफुली आपल्या नोटिफिकेशनमध्ये येऊन आपल्याला सांगतायत की बघा ट्रायला तुम्ही कळवा. हा सगळा जो प्रकार आहे तो कम्प्लिटली मोनोपलायझिंग करण्याचा आहे. म्हणजे एखाद्या गार्डनमध्ये तुम्ही फ्री एंट्री दिली पण प्रत्येक राईडला तुम्हाला पैसे द्यावे लागतील, असा हा प्रकार आहे. त्यामुळे फ्री ह्याच्यावरती तुम्ही जाऊ नका. फ्री वगैरे हा शब्द काही नसतो, या जगात काहीच फ्री नसतं. आणि आपला चॉईस आहे, जो निवडण्याची शक्ती आहे, निवड करण्याची जी ताकद आहे आपली, तो हक्क आहे, तो हिरावून घेण्याचा हा सगळा प्रकार आहे फ्रीच्या नावाखाली. खरं. पण मग भविष्यामध्ये जे तुम्ही आता सांगताय नक्की धोके काय संभवतात? म्हणजे फ्रीच्या नावाखाली जर काही गोष्ट आपण स्वीकारली, भविष्यात काय काय संकटांचा सामना करावा लागू शकतो? भविष्यामध्ये एक सिंपल थिंग आहे की फ्री आता आपण एक समजून घेऊया की जेव्हा internet.org किंवा अशा प्रकारच्या काही संकल्पना येतात त्याच्यामध्ये ते काय करतात की विशिष्ट साईटच तुम्ही बघितल्या पाहिजे, कारण की ते त्यांच्या चॉईसमध्ये बसतात. त्यामुळे आपल्याला मोनोटोनस होण्याची शक्यता आहे, आपल्याला चुकीची माहिती किंवा एकसुरी माहिती, आपली मतं बदलण्याची शक्यता आहे, कोणी तिकडे प्रमोट होण्याची शक्यता, कारण की ते फ्री मिळतं. तरी पण फ्री बेसिकमध्ये जर तुम्हाला फोन करायचा असेल किंवा इमेज अपलोड तुम्हाला डेटा पॅक वापरायला लागेल. तो हे जे काही कॉन्ट्राडिक्शन आहेत याच्यामुळे आपला जो एक चॉईस करण्याचा अधिकार आहे, आपण जसं पाण्यावरती हक्क सांगतो, एनर्जीवरती हक्क सांगतो, आपण ठरवतो काही चॉईस करायचं. या जगात कसं जगाचं हे आपण ठरवतो, तर तो तिकडे एक प्रॉब्लेममध्ये येतो. आणि दुसरं म्हणजे फेसबुक किंवा आता फेसबुकच्या फ्री बेसिकला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला रिलायन्सचं कार्ड घ्यावं लागतंय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ऍक्सेस स्वतः पैसे द्यावेच लागतील, काही फ्री नाही आहे तिकडे. म्हणजे ते जे ठरवतील ते प्रोडक्ट आपल्याला विकत घ्यावे लागतील. हा खूप मोठा धोका आहे. हे आता झालेलं नाही आहे, पण याचीच एक तयारी सुरू झालेली आहे. मग आता ट्रायने ज्या सूचना मागवलेल्या आहेत, पुन्हा एकदा म्हणजे याच्यापूर्वी पण मागवल्या होत्या, त्याच्यातनं नेमकी पुढची पायरी काय असेल? आता ज्या लेवलचा कॅम्पेन फेसबुक करतंय, ओके, म्हणजे पेपरमधून तुमच्या नोटिफिकेशनमधून जबरदस्ती तुमच्याकडून वधून घेते की आम्ही फ्री बेसिकला सपोर्ट करतो, पण ट्राय एक्झॅक्टली उलटं एक लाईन लिहून आपल्या वेबसाईटवरती सांगतं तुमची मतं पाठवा आणि लवकरात लवकर पाठवा. मार्चमध्ये आपण पाठवलं, ऑगस्टमध्ये आपण पाठवलं, मग त्यांना कळत नाहीये का आपण कोण नेट न्यूट्रलिटीच्या बाजूला आहोत. पण ट्राय पुन्हा आता हे जे करते ते ऍक्च्युली इकडे खूप मोठी लॉबिंग चालू आहे, त्यामुळे ते त्यांच्या प्रेशरमध्ये येत आहेत. आणि एक कायदा आहे की तुम्ही व्हॉइस सर्व्हिस वगैरे तुम्ही खूप जुना कायदा ते वापरू शकत नाही, त्याचा आधार घेऊन ते खूप काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण ट्रायला थंडकावून 1000 वेळा सांगितलेलं आहे की बाबा आता आपल्या सगळ्यांना ट्रायच्या विरुद्ध म्हणजे ट्रायला सांगितलं पाहिजे की बाबा आम्हाला नेट न्यूट्रलिटी हवी आहे, फ्री बेसिक नको आहे. आणि ट्राय हे का करतं हे आपल्याला सांग, कारण तिकडे खूप मोठी लॉबिंग चाललेली आहे फेसबुक. तर जगातल्या इतर देशात जर का आपण एक नजर फिरवली, कशा प्रकारचं चित्र आहे? आता चिली ह्या देशाने म्हणजे साऊथ अमेरिका त्यांनी सगळ्यात पहिला नेट न्यूट्रलिटीचा कायदा आणला, नेदरलँडने आणला, स्लोवाकियाने आणला, ब्राझील हे करतोय. युएसमध्ये हा कायदा आला पण त्याला सुप्रीम कोर्टात थोडं आव्हान आहे. तिकडे कॅनडामध्ये भरपूर चर्चा चालू आहे. युरोपियन युनियनने त्याला विरोध केलेला आहे, पण अख्ख्या जगामध्ये खूप वेगळ्या प्रकारे त्याच्यावरती चर्चा चालू आहे. आणि एकंदरीत जसं जगण्याचं हे आहे ना की जसं नॅचरली इंटरनेट डेव्हलप झालेलं आहे की कोणतेही बंधन नसतात, त्याला तुम्ही थांबवू नाही शकत. त्यामुळे अख्ख्या जगामध्ये ह्याच्या विरुद्ध तुम्ही इंटरनेटवरती जाऊन बघा तर असंख्य लोकांनी व्हिडिओ टाकलेत युट्यूबवरती की नेट न्यूट्रलिटी का गरजेची आहे. कारण की तो एक सुपर एक्सप्रेस हायवे आहे आणि सगळ्यांना त्याच मार्गाने जायचं आहे. फक्त तुमचं लोड, तुम्ही ट्रक चालवता की बाईक चालवता, याच्यावरती तुम्ही चार्ज करा.
तुम्ही ट्रकसाठी वेगळी लाईन, फास्ट आणि याच्यासाठी वेगळी असं करू शकत नाही. आणि हा बेसिक प्रिन्सिपलला सगळ्यांचा विरोध असल्यामुळे नेट न्यूट्रॅलिटी ही खूप गरजेची आहे. जगामध्ये खूप सध्या याची म्हणजे लोक त्यांचा विरोध करतात. नेटला कंट्रोल करणाऱ्या शक्तींविरुद्ध उभे आहेत. जाता अगदी थोडक्यामध्ये, पण भारतामध्ये अजून मूलभूत समस्या तर खूपच आहे. म्हणजे आपल्याकडे वीज पुरवठाच नाहीये, पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेची साधनं नाही आहेत. तर अशा भारत देशामध्ये हा प्रश्न खरंच महत्वाचा आणि त्याचं रेलेव्हन्स काय आहे? नेट न्यूट्रॅलिटी आपल्याकडे आहे, ती बदलण्याचा कायदा सुरू आहे. सगळ्यांनी एक लक्षात घ्या की आहे ऑलरेडी आणि ती व्यवस्थित चालू आहे. इंटरनेट गावापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी काय सुविधा काय त्याच्यावरती आपली शक्ती खर्च केली पाहिजे. ही नाही की आम्ही फ्रीच्या नावाखाली तुम्हालाही देतो. आज 5,000 रुपये स्मार्टफोन मिळतो. लोक खूप तो वापरतात आणि फेसबुक पासून सगळ्या गोष्टी ते बघतात. ही जी आणि स्वतःचं ज्ञान स्वतः वापरतात. कुणी एखादी गोष्ट सांगितली तर त्याच्या विरुद्ध चेक करून बघतात आणि हीच अशाच पद्धतीने माणसाची नैसर्गिकरित्या प्रगती होऊ शकते. आणि सरकारने पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चर लेवलवरती इंटरनेट आणखी गावांपर्यंत पोहोचण्याची सुविधासाठी लक्ष दिलं पाहिजे. नाही की एखाद्या कंपन्यांचा फायदा होईल, एखाद्या सिम कार्डवाल्यांचा फायदा होईल, एखाद्या ISPचा फायदा होईल याच्यासाठी एनर्जी खर्च केली नाही पाहिजे. आणि आपल्या लोकांची हक्क जपली पाहिजे. भारतीय म्हणून आपला हक्क आहे की कोणत्याही माहितीला म्हणजे भेदभाव रहित आपल्याला ऍक्सेस मिळाला पाहिजे. खरं. आपण इथे आलात आणि एका अतिशय महत्वाच्या विषयावरती आपले विचार अगदी सडेतोडपणे मांडलेत, याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि आता बातमीपत्राच्या अखेरच्या भागामध्ये हवामान. गेले 4-5 दिवस वातावरणात आलेला सुखद गारवा आज अचानक एकदम कमी झाला. आज मुंबईसह राज्यभरामध्ये ढगाळ वातावरण होतं. लोकांनी हौसेनं बाहेर काढलेल्या टोप्या आणि स्वेटर्स घालण्याची वेळच आज त्यांच्यावर आली नाही. हे वातावरण पाहिल्यावरती थंडी आता ओसरणारच की काय असंही वाटू लागलं. येत्या 36 तासामध्ये राज्यभरातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35 आणि किमान 15, नागपूर 32 आणि 12, पुणे 32 आणि 10, औरंगाबाद 32 आणि 14, नाशिक 33 आणि 11, कोल्हापूर 33 आणि 17, रत्नागिरी 37 आणि 19, सोलापूर 36 आणि 15 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 15 अंश सेल्सिअस. शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. राज्य विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला 3, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1 तर महायुतीला 2 जागा. छतांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठीचा निधी 5,000 कोटी रुपये करण्याचा केंद्राचा निर्णय. भारतीय नौदलाच्या हवाई युद्ध क्षमतेमध्ये वाढ करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि जगण्यावर प्रेम करण्याचा संदेश देणारे मंगेश पाडगावकर अनंतात विलीन, देशभरात शोक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.